हॅलो फ्रेंड्स, मी तनुजा तुम्हा सर्वांचे मनापासून स्वागत करते। तर आज मी एक लोणच्याचा प्रकार बनवणार आहे। ही रेसिपी माझा मोठा मुलगा अखिलची रिक्वेस्टेड रेसिपी आहे। तर तुम्ही सुद्धा मला कमेंट बॉक्समध्ये सांगू शकता की तुम्हाला कोणत्या रेसिपीज जास्त बघायला आवडेल आणि रेसिपीचे नाव आणि कोणत्या रेसिपीज तुम्हाला जास्त बघायला आवडतात ते तुम्ही कमेंट बॉक्समध्ये मला सांगू शकता। तर आजची माझी रेसिपी आहे गाजर आणि कारल्याचं लोणचं। तर बरेच लोक कारले खायला नाक मुरडतात, तर हे लोणचं तुम्ही नक्कीच करून बघा, तुम्हाला आवडेल हे लोणचं। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। आता इथे गाजर आणि कारल्याच्या लोणच्याचं साहित्य पाहूया। इथे अर्धा किलो गाजर स्वच्छ धुवून पुसून घेतलेले आहेत, वरची साल काढून। 300 ग्राम कारली स्वच्छ धुवून पुसून घेतलेली आहेत। इथे मी रेडीमेड पिकल मसाला घेतलेला आहे 100 ग्राम, 2 चमचे साखर, 1 छोटी वाटी मीठ, 1 चमचा हिंग आणि इथे मी 15 लिंब स्वच्छ धुवून पुसून घेतलेले आहेत। इथे मी गाजर आणि कारल्याचे असे लांब उभे काप पातळ कापून घेतलेले आहेत। तुम्ही पण असेच लांब आणि उभे कापून घ्या, म्हणजे लोणचे लवकर मुरण्यास मदत होते। आता इथे मी गॅसवर एक छोटी कढाई ठेवलेली आहे। आता गॅस ऑन करूया आणि त्यात एक छोटी वाटी आम्ही जे मीठ घेतलं होतं ना, ते मीठ यात ॲड करूया। आता हे मीठ गरम करून घेण्यामागचं कारण हेच की आपण असंच मीठ जर घातलं तर त्यात लोणच्याला बुरशी येण्याची शक्यता असते, म्हणून हे मीठ जरा गरम करून घ्या, म्हणजे आतला मॉइश्चर संपेल आणि लोणचं टिकण्यास मदत होईल। आता इथे मीठ माझं गरम झालेलं आहे, असा फ्लो पडला पाहिजे, मिठाचा असा फ्लो झाला पाहिजे, म्हणजे मीठ आपलं सगळं बरोबर भाजून झालेलं आहे। इथे मीठ आता पूर्णपणे थंड झालेलं आहे। आता हे मीठ आपण गाजराच्या आणि कारल्याच्या फोडीमध्ये घालून घेऊया आणि व्यवस्थित हे दोन्ही फोडींना मीठ लावून घेऊया। इथे मी गाजर आणि कारल्याच्या फोडी वेगवेगळ्या बरणीमध्ये भरून ठेवलेल्या आहेत। आता हे मी या फोडी 2 ते 3 दिवस मुरत ठेवणार। आता या फोडी मुरत ठेवून 3 दिवस झालेले आहेत। असं यांना पाणी सुटलेलं आहे हे मिठाचं। आणि बाजूला मी 1-1.5 वाटी तेल गरम करायला ठेवलेलं आहे। तेल आपण कडकडीत गरम करून घेऊया। इथे आता मी कारल्याच्या आणि गाजराच्या सर्व फोडी एका कॉटनच्या कपड्यात पाणी सगळं त्यांचं काढून घेतलेलं आहे पिळून, आणि जरा एक अर्धा तास फॅनखाली सुकत ठेवलेलं आहे। इथे आता एक लिंबाचा रस घेतलेला आहे, रेडीमेड पिकल मसाला, साखर आणि हिंग। आता हे आपण सगळं एका पातेल्यात तेल घालूया। पातेल्यात तेल घालून त्यात सगळे मसाले आता आपण एकत्र करून घेऊया। आता इथे मी आधी पिकल मसाला घातलेला आहे, त्याच्यानंतर लिंबाचा रस, अर्धा रस इथे घालून घेऊया, मग अर्धा घालूया, हिंग आणि 2 चमचे साखर। इथं सर्व आता व्यवस्थितपणे मिक्स करून घेऊया सगळे साहित्य।
असं छानपैकी मिक्स झाल्यावर त्यात आपण आता फोडी घालून घेऊया। हे गाजराच्या फोडी अशा छानपैकी पाणी सगळं ह्याचं सुकवून घेतलेलं आहे मी, म्हणजे लोणच्याला बुरशी येत नाही। गाजराचे पण फोडी अशा सुकवून घेतलेल्या आहेत। जर आपल्या लोणचं हे टिकण्यास इथं मदत होते आपली। हे सर्व आता फोडी आपण आता लोणच्याच्या मसाल्यात एकसारखे व्यवस्थितपणे मिसळून घेऊया। इथे आता माझा सर्व मसाला व्यवस्थितपणे लोणच्याला लागलेला आहे। व्यवस्थितपणे मी हे सगळं मिसळून घेतलेलं आहे। आता इथे मी काचेची बरणी घेतलेली आहे, ही स्वच्छ धुवून उन्हात सुकवून घेतलेली आहे। तर त्यात आपण हे लोणचं भरून ठेवूया। हे असं सगळं लोणचं मी घालून घेतलेलं आहे। आता मी हे सर्व लोणचं बरणीमध्ये घालून घेतलेले आहे। या लोणच्यावर एक तेलाचा थर आला पाहिजे, म्हणजे लोणचं आपलं लवकर खराब होत नाही। माझे इथं लोणचं बनवून तयार आहे। याला 2 दिवस झालेले आहेत आणि मी हे लोणचं दुपारच्या जेवणात सगळ्यांना सर्व केलं, तर सगळ्यांना हे लोणचं फारच आवडलं। तुम्ही हे लोणचं करून बघू शकता, तुम्हाला पण हे लोणचं नक्कीच आवडेल। आणि आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे कमेंट करून नक्कीच कळवा आणि लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका। तर भेटूया आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये। तोपर्यंत मस्त खा, स्वस्थ रहा। धन्यवाद।